बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे केदारनाथमधून। केदारनाथ जवळ हेलिकॉप्टर कोसळले आणि याच दुर्घटनेमध्ये जवळपास 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आर्यन एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर होतं आणि तेच कोसळलं। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे। 2च दिवसांपूर्वी अहमदाबाद विमान अपघात झाला आणि हे प्रकरण ताजं असतानाच आता केदारनाथ जवळ आता हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं आहे। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये तिथे हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, अहमदाबाद विमान अपघात प्रकरण ताजं असतानाच आता केदारनाथ जवळ सुद्धा हेलिकॉप्टर कोसळलंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर 4 दिवसामध्ये ही दुसरी घटना आहे। आपण बघितलं या 12 तारखेला अहमदाबाद येथे विमान कोसळलं होतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं नागरिकांचा मृत्यू झालेला होता आणि ती घटना ताजीच असताना आता दुसरी घटना घडलेली आहे। केदारनाथ या ठिकाणी आपण बघितलं हेलिकॉप्टर हे कोसळलं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे आणि केदारनाथात आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर हे कोसळलेलं आहे आणि या ठिकाणी गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। तरीसुद्धा आपण बघितलं सुरक्षा यंत्रणा दाखल झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे आणि तिकडे अजून कोण जणांना वाचवण्यात येते हे देखील या ठिकाणी प्रयत्न केला जाते। पण आपण बघितलं ही दुसरी घटना आहे। या अगोदर आपण बघितलं अहमदाबाद मध्ये विमान कोसळलं होतं, त्यामध्ये 200 पेक्षा अधिक नागरिक कोसळलेले होते आणि मृत्युमुखी पावले होते। त्यानंतर ही आताची विमान कोसळ म्हणजे आता हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना ही केदारनाथ जवळची पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी आता या ठिकाणी आपण बघितलं जे हेलिकॉप्टर आणि विमान या ठिकाणी कुठेतरी आपण बघितलं संशय हा निर्माण होत आहे, कारण की या ठिकाणी दुसरी घटनाही घडलेली आहे आणि कुठे याची तपासणी केली जात नाही का, याच्या कुठेतरी आपण बघितलं या ठिकाणी तपासणी केली पाहिजे या ठिकाणी। त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवरती या प्रमाणामध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी नजर ठेवली जात आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघितलं आता ही 5 जणांचा मृत्यू झालेला, त्यामुळे आता आणखीन एक या संदर्भातलीच एक अपडेट येते। जवळपास 6 जणांचा मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे। आर्यन एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर होतं आणि तेच कोसळलंय। मनोज, आणखीन का हा अपघात नेमका कशा संदर्भामध्ये झाला? कारण 7 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। हा अपघात म्हणजे कोणत्या त्रुटीमुळे झाला होता? हेलिकॉप्टरमध्ये काय बिघाड होता का? बरं, जर हे जेव्हा हेलिकॉप्टर उड्डाण घेत होतं तेव्हा त्या पायलटच्या लक्षामध्ये या संदर्भातल्या गोष्टी आल्या नाहीत का? नेमकं काय झालं होतं? काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? या ठिकाणी आपण बघितलं तर अद्यापही अशी कोणती माहिती समोर आलेली नाहीये की यामध्ये कोणता बिघाड झाल्यामुळे हा हेलिकॉप्टर या ठिकाणी कोसळलेला आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं तर लहान बाळाचा देखील या ठिकाणी मृत्यू झालेला आहे याची माहिती आता समोर येत आहे आणि आपण बघितलं तर कुठेतरी आता जे विमान असेल की हेलिकॉप्टर असेल या ठिकाणी दोन्ही आता संशयामध्ये पूर्णपणे या ठिकाणी गेलं जाते, कारण की विमान देखील या ठिकाणी अहमदाबाद या ठिकाणी उडलेलं होतं। ते विमान टेक घेतलं त्यांनी आणि त्यानंतर ते कोसळलं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता। तसंच आता हेलिकॉप्टर हा यांनी टेक घेतलेलं होतं आणि त्यानंतर हा हेलिकॉप्टर याची दुर्घटना ही झालेली आहे। त्यामुळे कुठे आपण बघितलं तर सुरक्षा जी आहे हेलिकॉप्टरची असेल विमान सेवेची असेल त्या कुठेतरी तपासणीवरती आता आपण बघितलं कुठेतरी संशय हा व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता सरकार यावरती काय करणार कारवाई करणं हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। पण मनोज, जर आता आपण जर ह्या सगळ्या एकंदरीत केदारनाथ मधली जर परिस्थिती बघितली, भौगोलिक जर दृष्ट्या अभ्यास करायचा झाला तर तिथलं हवामान सुद्धा पोषक आहे। परंतु जर एखादी आपत्ती जर येणार असेल, हवामानामध्ये जर सुद्धा म्हणजे बिघाड होत असेल किंवा हवामान जर खराब असेल तर शक्यतो तिथली उड्डाणं ही रद्द करतात। मी जर चुकत नसेल तर जेव्हा कुठे जर इकडे मोठ्या मोठ्या नेत्यांचे जेव्हा दौरे होतात तेव्हा जर हवामानाचा अभ्यास करूनच उड्डाणं केली जातात। मग याचा कधी अभ्यास केला नव्हता का जेव्हा हे हेलिकॉप्टर उडणार होतं तेव्हा? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी पूर्ण अभ्यास केला जातो। जेव्हा हवामान क्लिअर असेल त्या ठिकाणी त्यानंतर हे सर्व काही विमान असेल हेलिकॉप्टर आहे ते उड्डाण या ठिकाणी घेत असतात आणि आपण बघितलं जेव्हा आता पण आपण बघितलं हेलिकॉप्टर या ठिकाणी हवामान क्लिअर असल्यामुळे या ठिकाणी हेलिकॉप्टरने उड्डाण हा घेतला असेल, पण अचानकपणे जो बिघाड झालेला असेल त्यामुळे कुठेतरी हा हेलिकॉप्टरची ही दुर्घटना ही झालेली आहे आणि आपण बघितलं जंगलामध्ये आपण बघितलं हा हेलिकॉप्टर जाऊन कोसळलेला म्हणजे गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये जाऊन हा नक्कीच मनोज, खरं आहे। त्यामुळे आता या संदर्भातल्या कशामुळे हा अपघात झाला होता याची सुद्धा कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत येतीलच। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।